नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। पीएम किसान नोंदणीमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आले आहेत। आता शेतकरी मित्रांना लवकरच पीएम किसान योजनेचे पैसे भेटणार आहेत, पण त्याच्या अगोदर तुम्हाला 4 कामे पूर्ण करून घेणे अतिशय गरजेचे आहे। पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो येण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ही 4 कामे तयार करून राहावं लागणार आहे, तरच तुम्हाला 20वा हप्ता भेटणार आहे, अन्यथा तुम्हाला 20वा हप्ता भेटण्यास अडचणी येणार आहेत। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तातडीच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत। 20वा हप्ता लगेच सोडण्यात येणार आहे, त्याआधी सर्वांनी पटापट 4 कामे करून घ्यायची आहेत। जे शेतकरी हे कामे करून घेतील त्यांनाच हा 20वा हप्ता सोडण्यात येणार आहे, असे सक्त निर्देश सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्यासाठी तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, कुठे जावं लागणार आहे याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत पीएम किसान योजनेत आता मोठा बदल झालेला आहे। या नवीन नियमानुसार घरातील इतर सदस्याचा पत्ता आता कट होणार आहे, त्यामुळे या योजनेत बनवाबनवी करणारे आता रडारवर येणार आहेत। चुकीच्या मार्गाने ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा आतापर्यंत हप्ता घेतलाय त्याची चौकशी सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा आता इथून पुढे जे पीएम किसान योजनेचे पैसे आहेत त्याच्यावरती कडक नियम करण्यात आले आहेत। घरातील या सदस्याचा पत्ता आता लाभार्थ्याच्या यादीतून गायब होणार आहे। आतापर्यंत 19 हप्ते घरातील खूप लोकांनी घेतले असतील, परंतु आता रेशन कार्डची तपासणी होऊन रेशन कार्ड धारकांना फक्त एकाच व्यक्तीला आता हा लाभ इथून पुढे देण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत पीएम किसान योजनेचे हप्ते आपल्या अकाउंटवरून जमा करून घेतले असतील तर त्या शेतकऱ्याची तपासणी देखील केंद्र सरकार आता करणार आहे। कारण मागील 2025च्या 19वा हप्ता जो विस्तार तरी झाला त्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार शेतकऱ्यांनी 3 ते 4 हजार अर्ज भरून एकाने खूप सारे लाभ घेतल्याचं लक्षात आलेलं आहे। म्हणजेच एका व्यक्तीने जास्त अर्ज भरून पीएम किसान योजनेचा लाभ मिळवल्याचं हे आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळं आता केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या बाबतीत कडक पावले उचलल्याचं लक्षात आलेलं आहे। त्यामुळं केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सरकारने हे 4 कामे आता करायला सांगितलेत। ही 4 कामे न करणाऱ्या शेतकऱ्याच्या योजनेचा जो 20वा हप्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी। मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळं लक्ष देऊन पाहायचं आहे। तुम्हाला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे याची संपूर्ण डिटेल लगेच मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। घरात एकालाच हा लाभ मिळणार आहे। यापुढे इथून जो पीएम किसान योजनेचा लाभ आहे तो कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला देण्यात येणार आहे। आतापर्यंत 19 हप्ते खूप जणांनी घेतले असतील, परंतु आता जो पहिला बदल करण्यात आलाय तो म्हणजे घरातील प्रत्येक एकाच सदस्याला जो पीएम किसान योजनेचा लाभ आहे तो लाभ त्यांच्या अकाउंटवरती भेटणार आहे। अनेक लोक वेगवेगळ्या घरातील सदस्याच्या नावावरती जमीन नावावरती घेऊन पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते, हे आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे। तर सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सर्वांचे अर्ज आता कट करण्यात येईल। इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ त्यांना दिला जाणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सूचना सुद्धा केलेल्या आहेत। इथून पुढे फक्त पीएम किसान योजनेच्या घरातील एकाच व्यक्तीला लाभ भेटणार आहे। बाकी व्यक्तींनी याचा अर्ज भरून सुद्धा काहीच फायदा होणार नाहीत, असे सक्त निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, यासाठी केवायसीची मदत घेण्यात येईल असे सक्त निर्देश सांगण्यात आहेत। त्यांच्या तपासणीमध्ये एकाच घरातील इतर सदस्यांचा लाभ मिळाल्याचं आढळल्यास त्यांना कारवाई सुद्धा होण्यात येईल, असे सक्त निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत। कुटुंबातील इतर सदस्याचा पत्ता सुद्धा कट होईल। योजनेचा लाभ घेण्यासाठी 2019 पूर्वी जमीन खरेदी करण्यासाठी 2019 पूर्वी ज्या लोकांनी जमीन खरेदी केली म्हणजे 2019 जर एखादी तर जमीन घेतली असेल तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही, असे सक्त निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळं आता तुम्हाला ज्याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याची तपासणी करण्यासाठी जी आपली ई केवायसी कंप्लीट करून घेणार आहेत
त्या ई-KYCच्या तपासणीद्वारे सर्व सदस्याची तपासणी होणार आहे आणि घरातील कुटुंबातील एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे त्यांच्या अकाउंटवरती आता जमा होणार आहे। याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला 4 कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत। पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे, त्याची तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच सांगणार आहे। आता 4 कामे कोणती करायची आहेत ते सुद्धा लगेच सांगणार आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर त्याला एकालाच लाभ घेता येईल। इतर सदस्याचा जो पत्ता आहे तो आता कट होणार आहे। पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली सुद्धा आलेली आहे। यामध्ये अनेक बदल झाल्याचे सुद्धा दिसून आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, हा पहिला बदल लक्षात ठेवा। तो कोणता आहे लगेच सांगतो। तो कोणता बदल आहे, त्याच्यामध्ये कोणता बदल करण्यात आले आहेत हे लगेच सांगणार आहे। त्यामुळं माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा। पीएम किसान योजनेसाठी सर्वात पहिला बदल केलेला आहे ते म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी म्हणाले की आम्ही पीएम किसान योजनेचा हप्ता आहे तो गोरगरीब गरजू शेतकऱ्यांना देत असतो, परंतु यामध्ये जर कोणी शेतकरी घोटाळे करत असतील तर त्याचा हप्ता कायमचा बंद करण्यात येईल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणीही स्थान योजनेमध्ये त्याच्यामध्ये फेरफार केले तर पीएम किसान योजनेचा जो 2000 रुपयाचा लाभ मिळतो त्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमचा केंद्र सरकारमध्ये काही बदल करायला सांगण्यात आलेले आहेत, काही कामे करायला सांगण्यात आलेले आहेत। ती कामे तुम्ही करून घ्यायची आहेत तरच तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये 2000 रुपये येतील। त्यामुळं पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आहे तो तुमच्या बँकेत जमा करण्यासाठी तुम्हाला हे पहिलं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। त्यामध्ये सोडण्यासाठी केंद्र सरकारने आता महत्त्वाचे 4 बदल केले आहेत। ते म्हणजे सरकारने स्पष्टपणे म्हणणं आहे की जे पीएम किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात ते गरजू वंचित शेतकऱ्यांना मिळणं हे अतिशय गरजेचं आहे। बँकेत जातात, आता हे जातात का हे सुद्धा पाहायचं आहे। तर डिजिटल 7/12, तलाठी सहीचा 7/12, मागील 3 महिन्यातील डिजिटल 7/12 आवश्यक आहे। हे महत्त्वाचं पहिलं डॉक्युमेंट आहे। तर तलाठीनं सही केलेला जो पाठीमागील 3 महिन्याचा 7/12 आहे तो 7/12 आता अतिशय असणं अतिशय गरजेचं आहे। जर डिजिटल 7/12 उपलब्ध नसेल तर तलाठी सही असलेला 7/12 चालेल। आता 7/12 फक्त तपासणीसाठी त्याच्यावरती घेता येणार आहे। दुसरं तुम्हाला डॉक्युमेंट लागणार ते म्हणजे जमिनीची फेरफार नोंदणी। लाभार्थ्याच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन असणं हे अतिशय गरजेचं आहे। हा झाला दुसरा नियम। लाभार्थ्याच्या नावावर, ज्या लाभार्थ्याच्या नावावर पीएम किसान योजनेत 2019 पूर्वी त्यांच्या नावावरती जमीन असणं अतिशय गरजेचं आहे। असे सक्त निर्देश सुद्धा केंद्र सरकारकडून देण्यात आले। ज्या ज्या शेतकऱ्यांनी 2019 नंतर जमीन खरेदी केलेली आहे त्याला पीएम किसान योजनेचा जो लाभ आहे तो त्यांच्या बँक अकाउंटवरती भेटणार नाही, असे सक्त निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे। आता तुम्हाला तिसरा नियम आहे ते म्हणजे वारसा हक्काने मिळालेली जमिनीसाठी वारसा हक्काने मिळालेली जमीन आहे त्यासाठी तुम्हाला वारसा हक्काचा फेरफार सुद्धा करून घेणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा बदल आता ते म्हणजे आधार कार्डच्या बाबतीत सुद्धा करण्यात आला आहे। तो म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड 10 वर्षापूर्वी पूर्ण केलेत, म्हणजेच आता 2025 म्हणजे मागील 2000 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुम्ही तर आधार कार्ड अपडेट केला नसाल तर तुम्हाला इथून पुढे आधार कार्ड सुद्धा अपडेट करून घेणं हे अतिशय गरजेचं सक्त निर्देश देण्यात आलेले आहेत। तर आधार कार्ड तुम्ही काढला असेल तर तुम्हाला महत्त्वाचं काम तुम्हाला सरकारनं सांगितलं आहे। ते कोणतं काम आहे तर तुम्ही 10 वर्षापूर्वी तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घेऊन त्याची KYC कंप्लीट करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। तुम्हाला दुसरं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। जे शेतकरी काम करणार नाहीत त्यांना पीएम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो 20वा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत, असे सक्त स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। मग आता जर पीएम किसान योजनेसाठी आधार कार्ड हे कागदपत्र जोडलेलं असेल तर आता सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे। 21वा हप्ता ज्यावेळी मिळाला त्यावेळी सरकारने सर्व शेतकऱ्याची कागदपत्रे सुद्धा चेक करण्यात आलेत। त्यावेळी सरकारच्या असं लक्षात आले की काही शेतकऱ्यांची आधार कार्ड आणि त्यांचे जन्माचे दाखलं त्यावरती पूर्ण वेगळा बदल करण्यात आलेला आहे। फ्रॉड डॉक्युमेंट देण्यात आले आहेत। अशा शेतकऱ्यावरती सुद्धा मोठी कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश केंद्र सरकारने शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत।
तर शेतकरी जे आधार कार्ड आहेत तीच आधार कार्ड तुम्हाला जे पीएम किसान योजनेच्या ह्याच्यावरती अपडेट करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे। शेतकऱ्याचे आधार कार्डावरती जन्मतारीख वेगळे आणि जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख वेगळे, यावरून ज्यावेळेस पीएम किसान योजनेसाठी कागदपत्राची तपासणी मशीन करते, म्हणजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, आता शेतकऱ्याची कागदपत्राची तपासणी कोणी व्यक्ती तपासत नाही, तर ही पूर्णपणे डॉक्युमेंट आहे ती मशीन तपासत असते। त्यामुळं तुमच्या आधार कार्डवरती एक जन्मतारीख आणि तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती एक तारीख, तर त्यामुळे फेरफार असल्यामुळे तुमचे पूर्ण डॉक्युमेंट हे आता फ्रॉड आहेत म्हणून अशी मशीन सांगते। त्यामुळं ज्या नावावरती आधार कार्डवरती जे जन्मतारीख आहे ते अपडेट करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। आणि एकदा तर तुमचं मशीनला तुमच्या कागदपत्र चुकीचं आढळलं तर तुमचा अर्ज कायमचा बाद करण्यात येतो। त्यामुळे तुम्हाला कागदपत्र देताना अतिशय काळजीपूर्वक विचारपूर्वक माहिती दिली पाहिजे। तर तुम्हाला ते कागदपत्र दुरुस्त करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। आता दुरुस्त करायचं म्हणजे काय तर पुढे सांगतो तुम्हाला। तसेच शेतकऱ्यांची जन्मतारीख जन्म दाखल्यावरती वेगळी आहे आणि आधार कार्डवरती वेगळी आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं चुकीचं असतं, तर बरोबर आहे का ते संपूर्ण चेक करून घेणे सुद्धा अतिशय गरजेचं आहे। तर तुम्ही आधार कार्डवरती वेगळी जन्मतारीख आणि जन्माच्या दाखल्यावरती वेगळी तारीख असेल तर त्याच्यावरती आधार कार्डवरती जन्मतारीख आहे ती आधार सेंटरला जाऊन अपडेट करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे। तर चुकीचं ते मशीनला आढळलं तर तुमचा जो पीएम किसान योजनेचा अर्ज आहे तो पूर्णपणे कायमचा बंद होऊ शकतो, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम आहे। तर तुम्हाला अशी चुकीची माहिती आढळली तर लगेच ते मशीन तुमचा अर्ज बंद करू शकते। आधार कार्ड आणि जन्माचा दाखला यावरती जन्मतारीख व्यवस्थित आहे का हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। तर तुम्हाला महत्त्वाचं कुठे जायचं आहे, काय करायचं आहे हे तुम्हाला प्रश्न पडला असेल जर शेतकरी मित्रांनो, तर तुमचं जवळचं जे आधार कार्ड सेंटर आहे तिथं आधार कार्ड सेंटरवरती जिथं तुमचं आधार कार्ड बनवलं आहे तिथं जाऊन तुम्हाला आधार कार्डवरची जन्मतारीख आहे हे व्यवस्थित आहे का, जे जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख आहे तीच तुमच्या आधार कार्डवरती आहे का हे पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यावरती अपडेट करून घ्यायचं। दुसरं पाहिलं गेलं तर जन्माच्या दाखल्यावरती जन्मतारीख असेल ती जन्मतारीख आधार कार्डवरती येईल, जे जन्माच्या दाखल्यावरती तुमचं नाव असेल तर तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती येईल, त्यामुळे तुमचे कागदपत्र एकदम बरोबर होतील असे ग्राह्य धरले जाईल। आता तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, त्यानंतर बघा पुढे तुम्हाला काम काय काय करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगतो। आता बघा शेवटचं आणि महत्त्वाचं काम सांगितलंय, म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी सोसायटीच्या त्यांच्या गावातीलच बँकेतील खाते पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी जोडले असेल तर तुम्ही तुमचे खाते चांगल्या बँकेमध्ये काढा, कारण पैसे येण्यासाठी तुम्हाला अडचण येणार नाही। कारण या छोट्या बँका असतात त्यामध्ये जे सर्व्हर असतं, जे बँकेचं इंटरनेट असतं ते कधी कधी लाईट नसल्यामुळे ते डाऊन सुद्धा असू शकतं, त्यामुळे तुम्हाला जे बँकेत आलेले पीएम किसान योजनेचे पैसे ते काढायला अडचण निर्माण होऊ शकते। मग आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की मोठ्या म्हणजे कोणत्या बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट असेल, तर तुम्हाला मोठ्या बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर पोस्ट ऑफिस, HDFC बँक, ICICI बँक या मोठ्या बँका असतात। याच मोठ्या बँकाचा व्यवहार चांगले पारदर्शकपणे असतात आणि या बँकेमध्ये तुमचं खाते उघडून त्यामध्ये किसान योजनेसाठी तुम्ही अकाउंट खोलू शकता। मित्रांनो ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो दुसऱ्या लोकांना सुद्धा दुसऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।